पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये मी सध्या या ठिकाणी आहे। या ठिकाणी काय तिकिटावरून काय राजकारण झालं हे उभ्या पुण्याने पाहिलेलं आहे। प्रमोद अण्णा असतील किंवा पूनमताई विधाते असतील यांना डावलण्यात आलंय आणि ऐनवेळेस पक्षात आलेल्या काही उमेदवारांना तिकीट देण्यात आलंय। या सगळ्या संदर्भात या पाषाणमध्ये पूर्णपणे नाराजी पाहायला मिळते। 100% या सगळ्याच्या निषेधार्थ पाषाण किंवा आजूबाजूची गावं बंद असलेली पाहायला मिळतात। ताई, तुमचं तिकीट डावलण्यात आलंय, प्रमोद अण्णांचं तिकीट डावलण्यात आलंय, ऐनवेळी पक्षात ज्यांनी प्रवेश केला एका रात्रीत त्यांना तिकीट देण्यात आलंय, तुमची काय प्रतिक्रिया? खरं तर गेली अनेक वर्ष आम्ही पक्षाची कामं करत आहोत आणि आम्ही पक्षाची एकनिष्ठ आहोत। पक्षाच्या विरोधात आम्ही एकही काम केलेलं नाही आजपर्यंत आणि आम्ही दोघंही आजीदादांच्या विचारांवर चालणारी व्यक्ती आहोत आणि आमचं काम हे पूर्ण प्रभागाला माहिती आहे आम्ही काय केलंय आणि काय नाही ते। परंतु अशा परिस्थितीमध्ये आमच्यावर अन्याय झालेला आहे। दोन जी व्यक्ती कामं करतात त्या व्यक्तींना डावलण्यात आलेल्या आहे। जी व्यक्ती म्हणजे एक नव्याने बीजेपी कडून इकडे प्रवेश झालेला आहे त्यांना आणि एक मुलगी जी कधी घराच्या बाहेरही नाही, ज्या मुलीचं समाजासाठी 0 योगदान आहे अशा मुलीला पक्षाने संधी दिलेली आहे। त्यामुळे नक्कीच आम्ही दोघंही खूप नाराज आहोत आणि याच्या अन्याय केलाय, पक्षाने अन्याय केलाय, पक्षाकडून आमच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे। आम्हाला फक्त दादांना हेच विचारायचे की दादा, आम्ही कुठे चुकलो आहोत आणि कुठे कमी पडलेलो आहोत। आज आम्ही दोघांनीही राष्ट्रवादी प्रत्येक घराघरात आम्ही पोहोचवलेली आहे आणि तुम्ही आमच्या बाबतीत असा अन्याय केलेला आहे। त्यामुळे दादांना माझी कळकळीची विनंती आहे की दादा, तुम्ही ह्याचं उत्तर आम्हाला नक्की द्यावं। आम्ही आज आल्यापासून पाषाणमध्ये फिरतोय, आजूबाजूच्या गावांमध्ये फिरतोय, नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत, निषेध लोक व्यक्त करतायत, पाषाण गाव बंद ठेवलंय, जनता तुमच्या सोबत आहे? हो, नक्कीच। आज जनता आमच्या सोबत असल्यामुळेच आम्ही आज अपक्ष उमेदवारी जाहीर केलेली आहे। आम्ही दोघं मिळून आज इतिहास बदलणार आहोत। आज आम्ही जनतेला जागृत करणार आहोत आणि हे जे घाणेरडं राजकारण या प्रभागात चाललेलं आहे, आमचा उद्देश निवडून येण्याचं नाही पण लोकांना जागृत करण्याचं आहे। भले काही हो, आम्ही निवडून येऊ किंवा पडू हे ते जनता ठरवेल काय होईल ते, परंतु आम्हाला लोकांना जागृत करायचंय आणि पक्षालाही दाखवायचंय की तुम्ही एका काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही डावललेला आहेत आणि याचा परिणाम काय होईल ते तुम्हाला दिसेलच। धन्यवाद ताई। आपल्यासोबत पूनमताई विधाते होत्या। मला जेवढं राजकारण कळतं, मी अनेक जे काही राजकारण पाहिले, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदा तसं झालं असेल की कोणत्या तरी उमेदवाराला पक्षानं तिकीट नाकारलं म्हणून सगळं गाव एकत्र येतं, गाव बंद ठेवतं, निषेध व्यक्त करतं आणि आपला संताप या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतंय। धन्यवाद।